नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, निराधार योजनेचे लाभार्थ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. नेमके निराधार योजनेमध्ये कोणता बदल करण्यात आलेला आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, निराधारांना आता जे अनुदान मिळतं हे अनुदान महाडीबीटीच्या माध्यमातून मिळणार आहे. या संदर्भात ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, संजय गांधी निराधार व श्रावणबाल योजना ज्या आहेत या योजना बँकेच्या माध्यमातून म्हणजे तहसीलदारांच्या माध्यमातून बँकेत पैसे दिले जात होते. मात्र आता ते तसे न येता महाडीबीटीच्या माध्यमातून येणार आहे. आता ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. लोकमत न्यूज नेटवर्कमध्ये ही बातमी आलेली आहे आणि या बातमीमध्ये असं सांगण्यात आलेले आहे की शासनाकडून जे निराधारांना जे पैसे मिळत होते त्या योजनेच्या माध्यमातून महिनाकाठी ठराविक मानधन अदा केले जात होते. आता हे जे मानधन आहेत हे तहसीलदारांच्या स्तरावरून बँकेत पाठवले जात होते आणि त्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी जेव्हा बँकेमध्ये पैसे सबमिट केले की ती बँक त्या निराधार जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या अकाउंटला पैसे पाठवायचे. अशा पद्धतीने सगळा सिस्टम असायचा. परंतु आता संजय गांधी निराधार योजना जी आहे ही योजना वेगळ्या पद्धतीने राबवली जाणार आहे. आता नेमकं काय म्हटलं जातं तर संजय गांधी निराधार व श्रावणबाल योजनेच्या लाभांसाठी यापूर्वी तहसीलदारांकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता. तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग केला जात होता. या प्रक्रियेला खूप विलंब लागत होता आणि अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या तक्रारी सुद्धा येत होत्या किंवा कधी कधी काय व्हायचं बँकेमध्ये त्यांच्या सर्व्हरचा प्रॉब्लेम वगैरे या सगळ्या अडचणीमुळे निराधार जी व्यक्ती होती त्या व्यक्तीला नाहक त्रास सहन करावा लागत होता. परंतु आता निराधारांकडून आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया गोंदिया विभागामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आता नेमकं कशा पद्धतीने असणार आहेत तर 30 मे पर्यंत या कागदपत्रांपर्यंत म्हणजे जे 30 मे पर्यंत हे जे कागदपत्र आहेत ते जर जमा केले नाही जर तुम्ही संबंधित तुमच्या पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयामध्ये तर मात्र तुम्हाला या अनुदानाचे पैसे मिळणार नाही. तर काय म्हटलं जातं ते बघूया. संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाल निवृत्त योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी येत्या 30 तारखेपर्यंत म्हणजे 30 मे पर्यंत जर तुम्ही संबंधित अधिकाऱ्याकडे जर तुमचा आधार कार्ड व मोबाईल क्रमांक दिला नाही किंवा तलाठ्यांकडे तुम्ही जर सादर केला नाही तर तुम्हाला या अनुदानापासून वंचित राहावं लागणार आहे. ही महत्त्वाची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता ही जी कागदपत्र आहेत ते कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत तर निराधार व्यक्तींना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ठराविक मानधन दिले जातं ते आता महाडीबीटीच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. तर यासाठी तुमच्याकडे जे प्रमाणपत्र असतं म्हणजे तुम्हाला जे गव्हर्नमेंटकडून जे प्रमाणपत्र दिलेलं आहे हे प्रमाणपत्र त्यानंतर आधार कार्ड त्यानंतर बँकेचं पासबुक त्यानंतर तुमचा त्या आधार कार्डला आणि बँकेला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला पैसे येतील आणि तर पैसे येणार नाही. त्यानंतर पुढचं असं सांगितलं की संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाल निवृत्त योजनेच्या लाभार्थ्यांचे मानसिक मानधन जे असतं हे मानधन आता डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे. संबंधित योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक गावातील तलाठ्यांकडे द्यावे असे सांगण्यात आलेले आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आहे की निराधार योजनेचे जे पैसे येत होते ते पैसे आता तुम्हाला बँकेच्या माध्यमातून न येता महाडीबीटीच्या माध्यमातून येणार आहेत.